राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण रूप पाहता लोचनी 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 सुख झाले ओ साजणी साजणी तुहा विठ्ठल वरवा तुहा विठ्ठल वरवा माधव
विठ्ठल 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 आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही कृपावंत, साधू संत चिवर कोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हासी फणसिले ते पायापासी, नाही यासी वेगळे कोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हासी. तुका म्हणे सोडिल्या गाठी, तुका म्हणे सोडिल्या गाठी, तिली मिठी पायासी कोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हासी. विठ्ठल विठ्ठल सर्व वेदांत सिद्धांत गोचरम तम गोचरम, वामनं परमानंदं सद्गुरुं प्रणतोऽस्म्यहं. समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं, जघन निहित पाणिं मंडनं मंडनानां, तरुण तुलसी मालां कंधरं कंचनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. पांडुरंगा गुरु प्रथम नमन, दुसरे चरण संताची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका सयांचे केलिया स्मरण होय, सकल विद्यांचे अधिकरण, तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुनी आता. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदांभोज तेजं स्फुरति प्रदेशं, विदिन्द्रादि दैवं सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं, पूर्ण ब्रह्म परानन्द मीशमानन्दि वल्लभम्. ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा, ओम नमो
तुमचा लादलो पावन झालो चराचर मी कळा कुसरी काहीच नाही बोलतो वचने अति भावी काय का जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो शरणागत दीनार्ते परित्राण परायणे सर्वस्यार्ति हरे देवी मुक्ताबाई नमोस्तुते विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी. आज आपण सर्व मंडळी परात्पर अखिलेश्वर अकारण करुणा वरुणालय भक्तवांच्या कल्पतरू रुक्मिणी प्राणसंजीवन महाराष्ट्राचं आराध्य दैवत षडगुण ऐश्वर्य संपन्न पंढरपूर निवासी श्रीमंत श्री पंढरीश परमात्म्याच्या कृपाशीर्वादानं त्याच्या छत्रछायेखाली जळगाव जिल्ह्यातील तरडे या गावामध्ये गेल्या 20 वर्षापासून चालू असणारा हा अखंड हरिनाम यज्ञ आणि या 20व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना आजची ही 20व्या वर्षातली तृतीय दिनाची कीर्तन सेवा माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामराच्या वाट्याला आली हे मी माझं परम भाग्य समजते. पण इथं येण्यासाठी मला थोडासा विलंब लागला त्याबद्दल मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करते. कीर्तनाच्या आधीच काय आहे मला कल्पना होती की मी फार तर फार 7 वाजेपर्यंत गावात पोहोचेन. खरं कारण सांगू का उशीर झाला इथं उभं राहून खोटं बोलतच नाहीत पण तरी सुद्धा विचारून सांगते व माझ्या विमानाचं टायमिंग होतं 15:50चं म्हणजे 3:50 माझं फ्लाईट निघणार होतं. पण ते अचानक मेल आला की ते डिले झालंय आणि डिले इतकं झालं की ते 18:20ला डिपार्चर होईल म्हणून सांगितलं आणि एअरपोर्टवरती गेल्यावरती कळालं की ते 19:05ला निघणार आहे म्हणजे 7:05 ते निघणार आहे. तिथून निघायला त्याला 7:30 झाले. इथं जळगाव एअरपोर्टला यायला त्याला 8:30 वाजले आणि एअरपोर्ट ते तरडे गावाचं अंतर जवळपास 42 किलोमीटरचं आहे. त्याच्यामध्ये MIDC पडते त्याच्यामध्ये गेट पडतं एक तुम्हाला माहिती आहे माझ्यापेक्षा जास्त त्याच्यामुळं मग ते गेट चुकवायचं MIDC चुकवायची असं करता करता वळसा घालून पिंपरी मार्गे इथं येण्यासाठी मला जवळपास 9:30 झाले म्हणजे ठरलेल्या वेळेपेक्षा 60 मिनिटं मला उशीर झाला. आणि जे मला घ्यायला आले होते त्यांचा इतका BP हाय केला होता ग्रामस्थांनी सारखे फोनवर फोन उठवर आले भजन चालू झाले लोक उठून चालली. त्याच्यामुळं मी म्हटलं बरं झालं माझा नंबर नाहीये नंदू महाराज नाहीतर फार अवघड झालं असतं. मी तर म्हटलं असतं जमायचंच नाही मला उत्तर द्यायला. पण प्रचंड तुम्हाला त्रास झालाय त्यांच्या फोनवरती जे काही तुमचं बोलणं चालू होतं त्याच्यावरनं मला त्याचा अंदाज आलेला आहे. मी तुम्हाला फार तुमच्या वाट बघण्याची प्रतीक्षेची चरमसीमा गाठली त्याबद्दल मी सर्वांची हात जोडून माफी मागते दिलगिरी व्यक्त करते आणि आता थेट अभंगात प्रवेश करते. विठ्ठल विठ्ठल अभंगात प्रवेश करण्यापूर्वी बाकीचं सगळं नंतर प्रस्तावना देते पण आता मात्र अभंगात प्रवेश करते कारण 10:10 झालेली आहेत. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग महाराष्ट्र सारस्वताला ललांबूट ठरणारं साहित्य ज्यांच्या मुखारविंदातून निघालं वारकरी मायबापांच्या कर्णकुहरात ते अमृत लहरींसारखं बरसलं ज्यांच्या स्वतंत्र प्रतिभेला आज तागायच्या सकल संतांनी पंचमवेद अशी मान्यता दिलेली आहे ज्यांना ज्ञानी अमरेंद्र बोधामृत चंद्र ऐश्वर्य समुद्र आणि परमसुभद्र असं म्हणलं जातं ते वैराग्य राग रसिक देहूचे सुप्रसिद्ध आणि श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा सर्व वारकऱ्यांच्या परिचयाचा आणि अगदी पाठातला कारण काकड्याच्या 7 मालिकेतील प्रथमच मालिकेतला अभंग आहे आणि ज्याचा हा अभंग पाठ नाही त्याला वारकरी म्हणायचं नाही असं म्हणवू शकणारा अभंग सेवेसाठी निवडलाय. विठ्ठल विठ्ठल खरं तर मला इथं येताना थोडंसं टेन्शन होतं
की गाव एक तर मला गाडीमध्ये सांगितलं होतं भाऊंनी की 1000-1200 लोकांचं गाव आहे, फार मोठं नाही. पण इथं आल्यानंतर वाटत नाही 1000-1200 लोकांचं गाव आहे, कारण नियोजन इतकं अफलातून आहे. आणि त्यात साऊंड सिस्टीम असेल, गुणीजन असतील, सगळी मंडळी, आणि त्यात ही जी मुलं आहेत ती इतकी एनर्जेटिक आहेत ना, त्यांची एनर्जी बघून पुढच्याला आपोआपच ती एनर्जी डायव्हर्ट व्हावी त्याच्याकडं, इतक्या एनर्जेटिकली सगळे ते इथं हे करतायत, परफॉर्म करतायत. आणि तुम्ही पण शांतपणे बसलेल्या, झोपलेले नाहीत ना पण? हा, नाही ते विचारलेलं बरं, म्हणजे इंटरॅक्ट करायला मला थोडंसं सोपं जाईल. अभंग तुकोबरायांचं आहे आणि खरं तर हे वर्ष सर्वसामान्य वारकऱ्यांसाठी, सर्वसामान्य जीवांसाठी महत्त्वाचं वर्ष आहे. हे वर्ष आपण बघू शकलो हे आपलं काहीतरी पूर्वपुण्य. कारण काय आहे, तुकोबरायांच्या वैकुंठ गमनाचं त्रिशतकोत्तर आपण अमृत महोत्सव साजरा करतोय. म्हणजे जवळपास 375 वर्ष या 16 तारखेला बीजेला होतील आणि या 375व्या वर्षाचे आपण साक्षीदार होतोय. हे आपलं काहीतरी पूर्वपुण्य. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला, या न्यायानं हा वर्ष आपण साजरा करतोय. येत्या 16 तारखेला तुकोबरायांची बीज आहे. अधिष्ठान म्हणून तुकोबरायांचा गाथा आणि तुकोबरायांची प्रतिमा माझ्या समोर आहे, म्हणून कीर्तनासाठी अभंगही तुकोबांचा आहे. विठ्ठल विठ्ठल. सर्वसामान्य जीवानं भगवंतापर्यंत जाण्याचं ध्येय जर या नरदेहामध्ये आल्यानंतर निश्चित केलं असेल तर त्या भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी साधकानं करावी लागणारी जी साधना आहे ती काय असावी लागेल हे साधकाला तुकोबरायांना सांगायचं आहे. आपल्याला साध्यापर्यंत पोहोचायचंय, पण त्या साध्यापर्यंत पोहोचण्यासाठी करावी लागणारी साधकाला साधना जर माहिती करून घ्यायची असेल तर त्यानं साधूला शरण गेलं पाहिजे. आणि म्हणून भगवंत गीतेत सांगतात, माझ्यापर्यंत पोहोचायचं असेल तर तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिनः किंवा ज्ञानिनस्तित्वदर्शिनः ते ज्ञान पैगा भरवे जरी मनी अथियणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी तनु मनु जीवे शरणासी लागावे आणि अगर्वता करावे दास्यत्व सकळ संताविण प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय सद्गुरु वाचुनी सापडे ना सोय म्हणून धरावे ते पाय आधी आधी संतच का कारण शोधून या आले संत हिता हिता जगाचे. आपण असंच चालू करू, मी निम्म म्हणते निम्म तुम्ही म्हणा, पाकी टाक मला. शोधोनी आले संत हित हित जगाचे जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. तुकोबरायांचं सर्वतोमुखी असणारं प्रमाण आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया झाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग उच्चिष्टाचा भाग शेष ओरला तो सेऊ ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धराया आले दिनजना अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा येतो हिताचा कळवळा पडती हाती म्हणून काळा ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन बुडते हे न देखवे येतो कळवळा. ही सगळी प्रमाणं सांगते, कारण प्रमाणं सांगितली की याचा अर्थ तुम्ही ग्रहपाठाला घरी घेऊन जा. ग्रहपाठ असतो ना, विद्यार्थ्यांना शाळेत सांगितलं जातं तुम्हाला आता हे प्रश्न दिलेले आहेत उत्तरं तुम्ही सोडवा. तसे मी प्रमाण सांगून मोकळी होते आणि मी जे बोलते ते मी प्रमाणाच्या बाहेर बोलत नाही हे तुम्हालाही पटावं. काय आहे, आजकाल कीर्तनकार प्रमाण कमी आणि स्वतःची मतमतांतरच जास्त मांडतात कीर्तनांमध्ये. हे माझं मत नाही हे कळावं. लोकांचं काय आहे, कीर्तनकार किती चांगला बोलतो याच्यापेक्षा कीर्तनकार चुकतो कुठे याच्याकडे फार आजकाल लक्ष असतं. आणि नवीन ठिकाणी कीर्तने म्हणल्यावर मी जरा स्वतःला जपलं पाहिजे, कारण जर परत यायचं असेल तर ही चुकीची आहे असं छाप नको ना पडायला माझ्यावरती. आणि लोकांचं मी बऱ्याचदा बघते, कीर्तनकार चुकला की लगेचच असा चिमटीत पकडतात. चांगले चुकतात त्यावेळेला काही बोलणार नाहीत, पण आम्ही चुकलो की मात्र बोलतात. आमच्या पुण्याकडे 10व्याची प्रवचन होतात, तुमच्याकडे होतात का? 10व्याला प्रवचन होतं का? होतं म्हणजे इकडेही बुवा सकाळी मसणातच असतो का? स्मशानामध्ये जावं लागतं बुवाला प्रवचनासाठी. आणि एके ठिकाणी मी करत नाही 3 वर्ष झालं. आणि का करत नाही त्याला पण कारण आहे. आमच्याकडं पूर्वी प्रवचनं कोणी भजनी गेला कोणी पारमार्थिक गेला तर त्याच्यासाठी प्रवचनं ठेवण्याची पद्धत होती. आता बेवडा गेला तरी सुद्धा प्रवचनाला बोलवतात. अहो एका ठिकाणी मी अशाच एका बेवड्याच्या प्रवचनाला गेले. मला अगोदर काही कल्पना दिलेली नव्हती. मी आपलं प्रवचन वगैरे केलं आणि तो कार्यकर्ता हळूच कानापाशी येऊन पुटपुटला माझ्या, ताई तुम्ही याच्या प्रवचनाला कशा आल्या? अहो म्हटलं काय झालं, आता निमंत्रण आलं म्हणून आले. पण का बरं असं का विचारताय? त्यांनी सांगितलं की अहो तो पिऊन पिऊन मेलाय, त्याची लिव्हर खराब होऊन तो मेलाय आणि तुम्ही त्याच्या 10व्याच्या प्रवचनाला आलात. म्हटलं अगोदर तरी सांगायचं तो बेवडा होता, कारण श्रद्धांजली वाहताना मी हे वाक्य बोलले हो, ते ज्या मार्गाने
मार्गाने गेले त्याच मार्गाने चालण्याचा प्रत्येकानं प्रयत्न करावा, हीच भावपूर्ण श्रद्धांजली मी त्यांच्या चरणी. वाटोळं होईना त्याच्या मार्गाने गेल्यावरती. तेव्हापासून कानाला खडा लावला, 10वीची प्रवचन करायचीच नाहीत. आणि एकदा गेले होते, ज्या वेळेला करत होते तेव्हा गेले. लोक का चुकतात, पण लोकांना आपण बोलू शकत नाही, पण आम्हाला लोक बोलतात. माझं प्रवचन झालं, प्रवचन झाल्यानंतर श्रद्धांजली वाहण्याचा आमच्याकडे कार्यक्रम असतो. एक पुढारी उठले आणि श्रद्धांजली व्हायला उभे राहिले आणि ते बोलता बोलता बोलले ना, काकस्पर्श झालेला आहे, ताईंचं प्रवचन झालेलं आहे. प्रवचन झाल्यानंतर अधिकचं बोलणं उचित नाही. ताईंच्या आत्म्याला चिरशांती लाभो ही भगवतचरणी प्रार्थना करतो आणि माझी 2 वाक्य संपवतो. म्हटलं जमलं बुवा, मी तरी मेल्यावर कधी बघायला आले असते, मला कशी श्रद्धांजली वाहतात. पण ते चुकले, ते चालतं, आम्ही चुकलेलं चालत नाही आणि ते चालवून मलाच घ्यायचं नाही, म्हणून इतकी प्रमाणं सांगितली. विठाला आपल्या सर्वांगीण हिताचा विचार करून जर या पृथ्वी तलावरती कोणी अवतरला असेल ना, तर ते संत आहेत, म्हणून आपण त्या संतांकडे गेलं पाहिजे. बरं, आता माझं तर मत असं आहे, ज्ञानोबा, तुकोबा, मुक्ताई, निवृत्तीदादा, नामदेव महाराज, अगदी गजानन बाबा असतील, ही जी सगळी मंडळी आहेत ना, ती आपल्यासाठी इथं आलेली होतो. आणि तानसेन बाबांसारखं महात्मा आपल्या गावाला लाभला, हे आपलं काहीतरी पूर्वपुण्य असेल. आणि मला इथं आल्यानंतर कळलं की बाबा म्हणजे जिवंत असतानाच त्यांनी, याला जिवंत समाधी म्हणत नाही, तर याला संजीवन समाधी म्हणतात. नाही, तुम्ही चुकीचं वाक्य वापरताय. जिवंत समाधी, जिवंत समाधी कशाला म्हणतात? अगदी जिवंतपणी तुम्ही दिली तर ती जिवंत होते, पण त्यांनी त्यांच्या इच्छेनं घेतलेली. आणि संजीवन समाधी लय चिंतनाच्या प्रकारामध्ये, विचारसागरामध्ये असं वर्णन आलेलं आहे, ज्या महात्म्यानं संजीवन समाधी घेतलेली आहे, स्वइच्छेनं समाधी घेतलेली आहे, ती व्यक्ती त्याच्या पृथ्वी तत्वाचा लय हा जल तत्वात करते, जल तत्वाचा लय पुन्हा अग्नी तत्वात करते, अग्नी तत्वाचा लय वायू तत्वात करते आणि वायू तत्वाचा लय पुन्हा आकाश तत्वात करते. आकाश तत्वाची एकच ज्योत, एक निर्वात पोकळी या समाधीच्या, जिथं समाधी आहे तिथं एक प्रकारची निर्वात पोकळी, जोपर्यंत ती समाधी तिथं बांधलेली आहे तुम्ही त्याला उकरत नाही, तोपर्यंत ती निर्वात पोकळी तिथं असते. तिथं त्यांचं अस्तित्व असतं, तिथं त्यांचं आत्मतत्व चिरंतन नांदत असतं. आणि जर गावातल्या एखाद्या तरडे गावातल्या माणसाला वाटलंच मला नाही तानसेन बाबांना भेटायचंच आहे, तर तानसेन बाबांची जर खरंच तुमची श्रद्धा असेल, तुमची भक्ती असेल, तर तानसेन बाबांचं शरीर पुन्हा आकाश तत्वातनं वायू तत्वात येईल, वायू तत्वातनं अग्नी तत्वात येईल, अग्नी तत्वातनं जल तत्वात येईल, जल तत्वाचं पुन्हा पृथ्वी तत्वात येईल आणि पुन्हा तो शरीराचा आकार धारण करून ते कोणत्याही साधकाला पुन्हा भेटू शकतात. म्हणून या समाधीला संजीवन समाधी असं म्हणतात. आणि ही संजीवन समाधी ज्ञानोबा यांची आहे. म्हणून तर आपण त्या समाधी सोहळ्याला आपण साजरं का करतो? ते म्हणतात ना, मृत्यूचा सुद्धा सोहळा कोणाचा होतो? तर ज्यांची संजीवन समाधी आहे त्यांचा. आणि मग एवढे मोठमोठाले महात्मे आपल्या गावात असताना तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलासी, म्हणून आपण आपल्या संतांकडे गेलं पाहिजे. आपल्या संतांनी आपल्याला काय सांगून ठेवलेलं आहे ते आपण केलं पाहिजे. आणि संत सांगतात तरी काय आपल्याला? काही करू नका. कलियुगामध्ये फक्त मनुष्यानं भजन करावं एवढीच संतांची आपल्याकडनं अपेक्षा आहे. तुमचा संसारातला कोणताही दागदागिना, कोणतेही पैसे, कोणतीही मालमत्ता, कोणतीही प्रॉपर्टी संतांनी अद्याप मागितलेली नाही. संत काय सांगतात साधकाला? इथं आलाय तर भजन करा. कृतौ यध्यायतो विष्णू भेतायाम रजतो मखैहि द्वापारम परिचर्यायाम कलौतद हरिकीर्तनात. नाथांचं निरूपण फार गोड आहे. कृतयुगी शमधमादी साधार, त्रेतायुगी वेदोक्त यज्ञ, द्वापारी आगमोक्त पूजन, तंत्र विधान विधियुक्त ही अवघीच साधने, कलीने लाजविली हरी कीर्तने. जेथ नाचता गाता आपणे वश करणे परमात्मा, म्हणून कलियुगा माझी करावे कीर्तन, तेणे नारायण देईल भेटी. कलियुगात फक्त माणसानं संकीर्तन करा. कोणतं? नाम संकीर्तन. वैष्णवांची जोडी पापी अनंत कोटी गेली त्यांची. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे. नाम घेता विठोबाचे पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे. नाम घेता विठोबाचे पर्वत जळती पापाचे, हे त्या भगवंताच्या नामचिंतनाचे फायदे आहेत. म्हणून कलियुगातल्या माणसांनी फक्त भजन करा, नामचिंतन करा. याच्या पलीकडे जाऊन संतांचं काहीच म्हणणं नाही. म्हणून आपण आपल्या संतांकडे गेलं पाहिजे. ज्ञानोबांकडे जा. ज्ञानोबांकडे जा म्हणजे काय करा? ज्ञानेश्वरी वाचा. तुकोबांकडे जा म्हणजे काय करा? गाथा वाचा. हे संत जरी आपल्यात शरीरानं नसतील तरी त्यांच्या विचारानं जिवंत आहेत. म्हणून आपण गाथा वाचला पाहिजे, ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. आणि खरंच आपण भाग्यवान आहोत, आपण भारतात जन्माला आलेलो आहोत. ज्ञानोबरायांसारखा महात्मा भारत देशच का निवडतो? ज्ञानोबरायांचं घर काही बारीक नाहीये. ज्ञानोबरायांच्या घराची व्याप्ती किती मोठी आहे. ज्ञानोबरायांच्याच भाषेत आपण बऱ्याचदा ऐकली आहे ना, हे विश्वाची माझे खार ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर
आपणची झाला. ज्ञानोबारायांना काही कळवळा फक्त भारताचा नाही आहे, ज्ञानोबारायांची भाषा आहे. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले. पण तरी ज्ञानोबाराय भारतात येण्याचा अट्टहास का करतात? मी बऱ्याचदा म्हणते की ज्ञानोबारायांना, आपल्या लोकांना ज्ञानोबांची किंमत कळत नाही, पण बाहेरच्या देशातल्या लोकांना कळते. आणि का? आपल्या भारतात ज्ञानोबा जन्माला आले, त्यात महाराष्ट्र राज्यात जन्माला आले, प्रत्येकाच्या घरात ज्ञानेश्वरी आहे. पण वाचणाऱ्यांची संख्या किती आहे? इथं प्रत्येकाच्या घरात ज्ञानेश्वरी आहे ना तुमच्या घरात? मग तरडे ग्रामस्थांकडे सगळ्यांकडे ज्ञानेश्वरी आहे ना? असं तरी करा, असं तरी करा, म्हणजे मला कळेल नेमकं तुम्हाला काय म्हणायचं ते. ज्ञानेश्वरी आहे, पण आम्ही ज्ञानेश्वरीचं काय केलेलं आहे? काही नाही. छान भगव्या रंगाचं वस्त्र घेतलेलं आहे, त्याची खोळ शिवलेली आहे, त्याच्यात ज्ञानेश्वरी टाकलेली आहे, आणि त्याचं जे झाकायचं जे तोंड असतं ना, त्याला लांब लचक दोरा लावलाय. तुम्ही लावलाय का? लावलाय ना? आणि त्या दोरेनं राऊंड अँड राऊंड करकचून ज्ञानोबा बांधलेले आहेत. ज्ञानोबांनी बाहेर यायचं नाही. सोबदार तुम्ही नाही म्हणल्यावर वाटोळं व्हायचं संप्रदायाचं. पण बऱ्यापैकी ही मानसिकता आहे. आम्ही ज्ञानेश्वरी फक्त पूजतो, आम्ही ज्ञानेश्वरी वाचत नाही. पण ती ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, वाचावी, एकतरी ओवी अनुभवावी, एकतरी ओवी अनुभवावी. आपण एकतरी ओवी वाचली पाहिजे रोज, ती रोज अनुभवली पाहिजे. आयुष्याचं सोनं होईल. पण आम्ही वाचत नाहीत. आपल्या भारतात लोक ज्ञानेश्वरी वाचतही नाहीत. पण ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये 129 विद्यार्थी असे आहेत की जे ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीवरती PhD करतायत, डॉक्टरेट करतायत. म्हणजे त्या लोकांनी ज्ञानेश्वरी सखोल चिंतन करावी, आणि आपण वाचू पण नाही. मग ज्ञानोबारायांच्या भाषेत आपली अवस्था काय? पाहे पादूत पवित्र आणि गोड, पासे तोची चिया पदराड परी ते अव्हेरुनी गोचिडा शुद्ध काय सेवती कमल कांदा आणि दरदुरी नांदवडू कैकेची घरी परी परागु सेवेजे भ्रमरी येरा चिखुल चिवरे निदैवाच्या परिवरी लोया ऋतुलिया अतिसहस्त्रवरी वरी बैसोनी उपवासु करी का दरिद्रीजे तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू का भ्रांतीसी कामू विषयावरी. म्हणून मी मगाशी प्रमाणे सांगितलं, तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलासी. एका मुलानं मला प्रश्न विचारला कीर्तन झाल्यावर, ताई ज्ञानोबांची किंमत खरंच आत्ताच्या तरुण पिढीला कळत नाही. ज्ञानोबारायांचं विचार हे किती गहन आहेत, हे आत्ताच्या पिढीने जर अंगीकारले तर ते प्रतिज्ञानोबा होऊ शकतील. अख्ख्या भारतामध्ये जर भारत विश्वगुरु होईल असं विवेकानंदांचं मत आहे, तर ज्ञानोबारायांचे विचार अंगीकारणारे तरुण खरोखरच ही धर्मध्वजा सबंध विश्वावरती पसरवतील. पण आमची मुलं ते वाचत नाहीत. मग त्या मुलांसाठी ज्ञानोबांनी इथं न येता जर खरंच ज्ञानोबा बाहेरच्या देशात गेले असते तर? 8 दिवस या प्रश्नानं मला झोप लागली नाही. खरंच ज्ञानोबा जर आपल्याकडे नसते तर? खरंच जर ज्ञानोबा अमेरिकेत गेले असते तर? कदाचित तिथल्या लोकांनी येशू येशू म्हणण्याच्या ऐवजी ज्ञानेशू ज्ञानेशूचाच गजर केला असता. पण तरी सुद्धा ज्ञानोबा भारतात येतात. काय येतात माहितीये? त्याचं कारण आहे. ज्ञानोबाराया म्हणतात, हे विश्व जरी माझं घर असेल, म्हणजे 8 दिवस विचार केल्यानंतर मला हे वाटलं की या कारणामुळे ज्ञानोबाराया इथं आले असतील. मी सांगते तुम्हाला पटलं तर मग संग्रही ठेवा, नाही पटलं तर मग लिव्ह इट. ज्ञानोबारायांचं जर विश्व हे घर असेल तर आपण जसे घराचे कप्पे केले तसे ज्ञानोबांनी पण केले असतील की हो? आपल्या घरामध्ये कसा लिव्हिंग एरिया म्हणजे हॉल वेगळा, किचन वेगळा, डायनिंग वेगळं, बेडरूम वेगळं, बाथरूम वेगळं, तसं ज्ञानोबांनी पण केले असतील ना कप्पे? केले आहेत. ज्ञानोबारायांच्या विश्वरूपी घराचा हॉल म्हणजे अमेरिका आहे. ज्ञानोबारायांच्या घरातल्या शोभेच्या वस्तू म्हणजे स्वित्झर्लंड आहे. ज्ञानोबारायांच्या घरातल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू म्हणजे जपान आहे. आणि त्या ज्ञानोबारायांच्या विश्वरूपी घराचं देवघर म्हणजे भारत आहे. आणि साधू महात्मा हा देवघरातच वास्तव्य करेल की हो? म्हणून ज्ञानोबाराया इथं आले आणि ते आपल्याला लाभले. हे आपलं पूर्व पुण्य. पुण्य फळले बहुत दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो. हे आपलं नशीब आहे की हे संतांचे चरण आपल्याला लागलेले आहेत. म्हणून आपण ज्ञानोबांकडे गेलं पाहिजे, म्हणून आपण तुकोबांकडे गेलं पाहिजे. आणि या ज्ञानोबा तुकोबांकडे गेल्यानंतर ज्ञानोबाराया ज्ञानही देतात आणि देवही देतात. ज्ञानदेव म्हणता म्हणता ज्ञान देव देतो, म्हणजे ज्ञानदेव ज्ञानही देतो आणि ज्ञानदेव देवही देतो. तुम्हाला जे पाहिजे ते आहे, जे जया पाहिजे ते आहे रे. पण जबाबदारी त्यांच्यावर सोडा. का सोडा? कारण आपण चिंताप्रणव आहोत. संसारिकाला संसार सुटत नाही, माया सुटत नाही. आणि सगळ्यांना हे माहिती आहे की संसारामध्ये सुख नाही. इथं बसलेल्या माणसांनी सांगा, आतापर्यंत आपण नाही एनकेन प्रकारेनं संसारामध्ये सुख मिळवण्याचा प्रयत्न केला. बसलेल्या सगळ्या मंडळींनी अंतर्मुख होऊन या प्रश्नाचं उत्तर द्या बरं का. इथं बसलेल्या किती माणसांमध्ये अशी माणसं आहेत की जी 100% सुखी आहेत? माझ्या आयुष्यात दुःखच नाही असं एकतरी आहे का? आणि याचं उत्तर मला देऊ नका. आस्क टू युअर सेल्फ. या प्रश्नाचं उत्तर
रामदास स्वामींना सुद्धा पाहिजे होतं तुमच्याकडनं, ते सुद्धा विचारतात, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुची शोधून पाहे. यू ऑल नॉट अँसरेबल टू कीर्तनकार, नॉट अँसरेबल टू रामदास स्वामी, नॉट अँसरेबल टू एनी अदर संता, बट अँसरेबल टू युअर सेल्फ. या प्रश्नाचं उत्तर आम्हा कोणालाच देऊ नका कीर्तनकार प्रवचनकारांना, पण वयाच्या सरते शेवटी स्वतःला तरी उत्तर द्यावं लागेल. अरे मी आयुष्य जगलो पण मी सुखी होतो का, मला सुख लागलं का, मला समाधान लागलं का? तर 99% लोकांचं उत्तर आहे सुख नाही कोठे, आलिया संसारा दुःख बांधवडी, सुखाचा विचार. आता हे तर प्रमाण सगळ्यांच्या तोंडपाठ आहे, संसार दुःख मूळ इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ काम क्रोध लोभ शुनी, पाठी लागले उढाळ कवणा मी शरण जाऊ, दृष्टी देईल निर्मळ. मी इथं येताना भाऊनं विचारलं की भाऊ गावातली लोक तत्वचिंतन ऐकणारी आहेत का विनोद ऐकणारी आहेत? त्यांनी पटकन सांगितलं 20 वर्ष झालं आमच्या गावात सप्ताह आहेत, बहुश्रुत श्रोते आहेत, आणि याचं उदाहरण म्हणजे मी म्हणलेल्या प्रमाणाचं निम्म प्रमाण श्रोत्यांनी म्हणणं ही पोचपावती आहे. हा ज्ञान अधिकारच आहे तुमचा. श्रोते कसे असावेत तर हे असे असावेत. संसार हा इंगळ स्वरूपच आहे, आणि म्हणून तुकोबा नाटात म्हणतात, म्हणून रुसलो संसारा सर्प हा विखार पांढरा, म्हणून तुझशी अनंतरे दातारा याची दावेदारा निमित्त. संसार सुखाचा नाही, आतापर्यंत संसारानं कधी कोणाला सुख दिलेलं नाही, सध्या देत नाही, आणि भविष्यात देईल अशी अपेक्षा नाही, म्हणून संसार सुखाचा नाही. म्हणून आजपासून तरडेकरांनी संसार करायचा कसं जमेल नाही, म्हणून संसार करा पण असोनी संसारी, जिव्हे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाई सदा, प्रपंच करावा नेटका, नसू द्यावा फाटका, लागू द्यावा चटका. परमार्थाचा प्रपंच करता करता आपल्याला परमार्थ करायला सांगितलेला आहे. आणि जर तुम्ही घरात बसा, माझं असं मत आहे 50 संपल्यानंतर वनात जायला सांगितलेलं आहे आपल्याला, तसं आपल्या शास्त्रांनी आपल्या पूर्वजांनी. कारण 50 संपलं की आपला वयाचा आकडा पण सांगत असतो, आता घरात रमू नका. 50 संपल्यावर आपल्याला लागतं किती किती लागतं? 51. एकट्यानं कुठं निघायचंय? वनात जाऊ नका, पण मनात वन निर्माण करा. कारण काय, मनात संसार ठेवला तर दुःखी राहाल, पण संसारात राहून जर मनात वन निर्माण केलं ना तर तो तुमचा वानप्रस्थाश्रम असेल. आणि मग तिथून पुढे तुम्ही तुकोबांसारखं म्हणाल, संसाराच्या नावे घालून या शून्य, वाढता हा पुण्य धर्म केला. पण हे करण्यासाठी आपल्याला तुकोबांच्या मार्गाने गेलं पाहिजे. आपण वय एकदा का वय झालं की विशिष्ट वयोमर्यादेनंतर परमार्थात आपलं आगमन झालं पाहिजे, पण ते होत नाही. आणि त्याच्यासाठी संत म्हणतात संसार हा सुखाचा नाही, म्हणून करू नका असं नाही. पण संसार जर तुम्ही संसारात राहून भजन केलं तर मग ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा असं जर करत असाल तर नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण नारायण, सुखे येतो घरा नारायण. देव घरी येईल. काही जण म्हणतील पण आतापर्यंत कुणाच्या आलाय? ज्यांनी संतांचं ऐकलंय, ज्यांनी आपली जबाबदारी संतांवर टाकली त्यांच्याकडे आलाय. कोणाकोणाकडे आलाय? शबरीकडे नाही आला, द्रौपदीकडे नाही आला, प्रल्हादजींकडे नाही आला. काही दिवसात होळी येते, सगळ्यांना होळीचं चरित्र माहिती आहे. एन प्रकारेनं मारण्याचा प्रयत्न केला, प्रल्हादजी मरेनात. शेवटी ती होलिका म्हणली मी त्या अग्नीची सेवा करून एक शीतवस्त्र मला मिळालेलं आहे, ते शीतवस्त्र जर गुंडाळलं तर मी जळणार नाही, त्याला मी शीतवस्त्र नेसून मांडीवरती घेऊन बसते, म्हणजे तो जळेल, मी तशीच राहीन. आणि नेमकं झालं उलट. नारायणाला काळजी हो, इकडं होलिकेवरती बसायला प्रल्हादजी गेले आणि भजन चालू केलं, नारायणा रमा रमणा मधुसूदना रे मनमोहना, मधुसूदना रे मनमोहना, करुणा करा नारायणा रमा रमणा. भजन केल्याबरोबर वारं सुटलं, आणि वारं सुटल्यानंतर तिच्या अंगावरती तिनं जे शीतवस्त्र लपेटलेलं होतं ते उडालं आणि प्रल्हादजींच्या अंगावरती गेलं. होलिका जळून राख. प्रल्हादजींच्या केसालाही धक्का लागला नाही. एका क्षणामध्ये मग शेवटी बाप वैतागला, म्हणला आज मीच तुला मारतो. म्हणून ज्या वेळेला विचारलं कुठे आहे तुझा नारायण सांग, हे काय म्हणे सगळीकडेच आहे. कुठे या खांबात आहे का? आहे. मग काय, स्तंभी नारायण प्रगटले. खांबावरी लाथ
मारिली दुर्जने स्तंभी नारायण प्रगटले. एका क्षणात प्रल्हादजीकडे आले. आपल्याकडे येणार नाहीत, येतील, पण प्रल्हादजी सारखं भजन आपण केलं पाहिजे. अजून कोणाकडे आले? द्रौपदीकडे आले. द्रौपदीला ज्या वेळेला भर सभेमध्ये चिरहरण करण्यासाठी आलं, ती ओरडून सांगत होती, अरे मी रजस्वला आहे, या अवस्थेमध्ये बाईला हातही लावू नये, तू त्याला भर सभेमध्ये ओढून आणतोयस, आणि मोठी भाऊजाई ही आईसारखी असते रे, तुला कसं कळत नाही, सोड मला. पण अधर्माचरण घडत होतं. आणि अधर्म कोणाकडनं होतो? जो माणूस कामी झालेला आहे त्याच्याकडनं अधर्म होतो. खरं तर तसे 10 जण आहेत जे अधर्माचं आचरण करतात. महाभारतामध्ये भीष्म पर्वामध्ये असं वर्णन आलेलं आहे की अधर्म कोण कोण करतात. ज्या वेळेला तो दुःशासन ओढत आला त्यावेळेला द्रौपदी पहिल्यांदा भीष्मांकडे गेली होती. अहो तुम्ही आचार्य आहात, या पांडवांचे, या कौरवांचे मूळ अधिष्ठान कोण असाल तर ते तुम्ही आहात, आणि तुमच्या समोर अधर्म घडतोय हे तुम्हाला पटतं का? तुम्ही तरी या दुःशासनाला सांगा, तुम्ही तरी या दुर्योधनाला सांगा. भीष्माचार्यांना कळत होतं हे चुकीचं आहे, हे अधर्माचरण आहे, पण मी राजगादीवर नाही, मग जो राजगादीवर आहे त्याला सांगितलं पाहिजे. म्हणून धृतराष्ट्राच्या कानात सांगितलेला हा उपदेश आहे भीष्माचार्यांनी. काय सांगतात भीष्माचार्य? दशधर्म न जानांती धृतराष्ट्र निबोधतान. कोण कोण 10 जण आहेत ते पुढे सांगितलेले आहेत. 10 जण मी सांगते, तुम्ही नीट मोजा. कोण कोण आहेत? मत्त, उन्मत्त, प्रमत्त, क्रुद्ध, क्षुब्ध, बुभुक्षित, त्वरमाणस्य, लब्धस्य, भीतः, कामीच ते दशः. हे 10 जण असे आहेत की जे धर्म जाणत नाहीत, ते अधर्माचरण करतात. आणि तुझा मुलगा मत्त पण आहे, उन्मत्त पण आहे, प्रमत्त पण आहे. मत्त आहे म्हणजे मातलेला आहे, उन्मत्त आहे म्हणजे आगाऊ वागणारा आहे, आणि प्रमत्त आहे म्हणजे व्यसनाच्या आहारी जाऊनच तो इथं द्यूत खेळायला बसला, म्हणजे तो व्यसनाच्या आहारी गेलेला आहे. त्यात त्याला घाई आहे, तो त्वरमाणस्य आहे, लोभी आहे, लब्धस्य आहे, कामी आहे. त्याच्यामुळे हे सगळे अवगुण त्याच्यात आहेत. तू त्याला अडव. पण धृतराष्ट्र म्हणला, काय चाललंय मला दिसतच नाही. आता तिथं विचारायला पाहिजे होतं त्याला, अरे तू डोळ्यानं आंधळा का कानानं आंधळा आहे बाबा, मी तुला सांगतोय रोग. पण धृतराष्ट्र शेवटी पुत्रस्नेह हे मोहितू अशा अवस्था असल्या कारणानं तो म्हणलं मला काही दिसत नाही. भीष्माचार्यांनी खाली मान घातली. कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्माचार्य जिथं काही बोलत नाहीत तिथं बाकीच्यांनी काय बोलावं? पांडवांना विचारला, अरे किमान तुम्ही तरी बघा माझ्याकडे, तुम्ही तरी हे अधर्माचरण रोखा. त्यावेळेला त्यांनी सुद्धा सांगितलं, एकदा का आम्ही तुला हारलो की हारलोच, आता आमचा तुझ्यावरती काही अधिकार नाही. सगळ्यांनी खाली मना घातल्यावरती द्रौपदीच्या लक्षात आलं, तुझा विण सखा मज नाही कोणी, वाटते चरणी घालो मिठी. मग तिनं साडी सोडली आणि सगळ्यांची आशा सोडली, मनातनं सगळ्यांबद्दलची अपेक्षा सोडली आणि हात मोकळे करून त्या हरिशरणम केला आणि त्या देवाला हाक मारली. कोठे गुंतानासी द्वारकेच्या राया, द्वारकेच्या राया, कोठे गुंतानासी द्वारकेच्या राया, द्वारकेच्या राया, कोठे गुंतानासी द्वारकेच्या राया,
चालतात तुमचे. एवढ्या पंचमला जाऊन गाणं सोपं नाही आमच्या पाठीमागं. मला एवढा आवडला तुमचा आवाज. माझ्या पाकिटातले 1000 तुम्हाला, फक्त नंदू महाराज माझे 5 वाढवून द्या. हा, कोठे कोठे गुलतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावी येला. तिला कळलं आता कोणीच नाही त्याच्याशिवाय. आणि एक सांगू का, ज्या वेळेला प्रपंचात अडचणी आल्यावर सगळे दरवाजे बंद होतात ना, त्यावेळेला आपल्यासाठी सुद्धा एकच दरवाजा उघडतो आणि तो दरवाजा म्हणजे त्या कान्हाचा असतो, तो दरवाजा भगवंताचा असतो. त्याच्यामुळं त्याच्यावरती जबाबदारी टाका. तुका म्हणे घालू तर यावरी भार, वाहू हा संसार. मग त्याला म्हणा तुझं वाटे आता ते कधी अनंता. तुका म्हणे संताला जमाजे, लाज माझे. तुका म्हणे संताला जमाजे, तुझं वाटे आता ते करी अनंता. तुका म्हणे संताला जमाजी, असं त्याला म्हणा. तो काळजी करतो. मग काय 10 क्षणात कृष्ण आले. आणि पुढं काय झालं सगळ्यांना माहितीये. सारी है की नारी है की नारी है की सारी है, नारी विच सारी है की सारी विच नारी है. कळेच ना, साड्याच साड्या. मी माता माऊल्यांना खूपदा म्हणत असते, त्याच्यावर प्रेम म्हणून भजन करू नका. पण द्रौपदीला एवढ्या साड्या दिल्या, त्याच्यातल्या निम्म्या मिळाल्या तरी आपलं भागणार आहे. त्याच्यामुळं साड्यांसाठी तरी भजन करावं. आणि मग त्या द्रौपदीच्या साड्या जशा वाढल्या तसं भीष्माचार्यांना कळलं, आता तो आलाय आणि आता हिला कोणीच विवस्त्र करू शकणार नाही. चला हार पत्करा. भीष्माचार्य उठल्याबरोबर सभात्याग सगळ्यांनी केला. सगळे निघून गेले. आणि मग सगळे गेल्यावर कृष्ण समोर आले. ज्या वेळेला कोणीच नसतं ना, त्याच वेळेला कृष्ण येतात. ज्या वेळेला सगळे पाठ फिरवून जातात त्यावेळेला कृष्ण तोंड करून येतात. म्हणून संसारातली नाती ज्या वेळेला तुमच्याकडे पाठ फिरवतील त्यावेळेला समजून जा, कृष्णानं तुमच्याकडे तोंड केलंय, पांडुरंगानं तुमच्याकडे तोंड केलेलं आहे. आणि मग भगवंत आले. भगवंताला मग द्रौपदी भांडायला लागली, वेळ का सखया लावी येला, का उशीर केला. कृष्ण म्हणला, अगं 10 क्षणात आलोय. ती म्हणली, देवा प्रल्हादजींकडे एका क्षणात खांबातून प्रगट झालात, माझ्याकडे यायला 10 क्षण का. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, तू चुकली द्रौपदी हाक मारायला, म्हणून उशीर झाला. तिने विचारलं, मी काय चुकले. एक तर हाक न मारता यायला पाहिजे होतं, मी मारली हाक तरी म्हणता मी चुकले, काय मी चुकले. त्यावेळेला भगवंतानं सांगितलं, अगं तू मला सहज हाक मारायची होतीस. कोठे गुंतलासी सखया कृष्ण, पळत आलो असतो ग, पण तू हाक मारताना काय मारलीस. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, तू द्वारकेच्या राया म्हणली म्हणून इथून द्वारकेला गेलो आणि मुकुट घालून राजा बनून इथं आलो. त्याच्यामुळे जायला 10 क्षण आणि यायला 10 क्षण, मग उशीर होणारच ना, म्हणून उशीर झाला, नाही तर इथंच होतो. मग द्रौपदीकडे जर येऊ शकतात, आपल्याकडे यायचे नाहीत. काय फरक आहे द्रौपदीत आणि आपल्यात. फक्त मन बदलायचंय. मुरडुनिया मन उपजला असे चित्ते, अशी अवस्था झाली की मग कृष्ण येतात, भगवंत येतात. आपलं मन थांबवा, मनाला आडवा आणि चित्तामध्ये त्याचं भजन चालू करा. तो आपल्याकडे आल्याशिवाय राहणार नाही. आणि मग त्या द्रौपदीकडे येतात तर आपल्याकडे येणार नाहीत का, येतील, पण त्यासाठी भजन करा. कोणतं. विठाला विठाला. अजून कोणाकडे आलेत का. आलेत ना, शबरीकडे आले ना. शबरीला मतंग ऋषीने सांगितलं, माई भजन करा. मग तिनं विचारलं, भजन करून येतील देव. हो म्हणे येतील. संतांनी जबाबदारी घेतली ना की देव येतात. म्हणून जबाबदारी संतांवर टाकली की संत जबाबदारी घेतात आणि देवही आणतात. आणि याच्या पुढे जाऊन माझं तर मत असं आहे, संत भेटले ना देवाची वाटच बघू नका, कारण संत हेच देव आहेत. मी प्रमाणानेशी बोलते, देवते संत, देवते संत, देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा, मी तो सांगत से भावे, मी तो सांगत से भावे. तुमचं हे भारी वाजतंय हो नंदुदा, तुमचीच करामत दिसते. ते गुपकी भारी वाजतीये एकदा. नंदुदा प्रमाणाशिवाय मी काही वाजवायला मोकळा आहे का. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा, मी तो सांगत असे भावे. असो ठावे सकळा. देव तेच संत आहेत, संत तेच देव आहेत. पण तरी सुद्धा संतांची कृपा झाली की देव येणार. ज्या वेळेला तुकोबरायांकडे देव यायचे होते त्यावेळेला अगोदर बाबाजी चैतन्य भेटले. नामदेवांना देव कळण्याच्या अगोदर त्यांना यावंच लागलं ना परळी वैजनाथला. तिथं औंढ्या नागनाथला आल्यानंतरच त्यांना ज्या वेळेला विसोबा चाटींची भेट झाली, म्हणजे विसोबा खेचरांची भेट झाली, ते गुरु झाले, त्याच वेळेला देवाचं यथार्थ दर्शन झालं ना. तसं आपल्यालाही देव भेटण्यासाठी संतांची कृपा होणं गरजेचं आहे. शबरीला सुद्धा राम भेटण्यासाठी मतंग ऋषींची भेट होणं गरजेचं होतं. लग्नात न पळाली, मतंग ऋषींच्या आश्रमात आली, त्यांनी सांगितलं भजन कर. मी निघालो. तिनं विचारलं, तुम्ही कुठे चालले. म्हणे देवाला भेटायला. मग तिनं हात जोडून प्रार्थना केली, बाबा
तुम्ही जर देवाला भेटायला चालले तर मला का नाही घेऊन जात, माझ्या जन्माचा उद्धार होईल. त्यावेळेला मतंग ऋषींचं वाक्य आहे, शबरी माझा अधिकार तुझ्या इतका नाही म्हणून मला देवाकडे जावं लागतंय, पण तुझा अधिकार इतका ताकदीचा आहे की तुझ्या भजनासाठी देव तुझ्या झोपडीत येणार आहेत. त्याच्यामुळे तू इथंच भजन कर. आणि भजन काय करायचं, हेच भजन, श्रीराम जय राम जय जय राम, 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 हा श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, राम 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 राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, राम 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 राम. हा हे महत्वाचं ऐकायचं. श्रीराम जय राम जय जय राम. आणि मग हे भजन करत राहा, देव येतील. तिनं भजन चालू केलं. एक मुलगी पळत आली आणि म्हणते, माई अगं किती दिवस भजन करणार. मी भजन करायला सांगितलं तेव्हा नाही, 1.5 युग तिनं देवाची वाट बघितली आहे. आणि रोज एकच प्रश्न असायचा रामांना, आश्रमात या कधी रे येशिला, आश्रमात या कधी रे येशिला, ही माझी प्रार्थना. रामा रघुनंदना, रामा रघुनंदना, रामा रामा रटते रटते बीती रे उमारिया, रघुकुल नंदन गवाओगे दिल की डगरिया. राम राम रटते रटते बीती रे उमारिया. आयुष्य गेलंय रामा, येणार कधी. आयुष्यभर झालं वाट बघतीये. ती मुलगी म्हणली, त्याच्या पाषाण हृदयाला पाजर नाही फुटायचा, बंद कर भजन त्याचं. माझ्या पणजीच्या वयाची तू, पणजी मेली, आजी मेली, आई मेली, आता मी वाटेला लागले. माझ्या पुढच्या 3 पिढ्या म्हाताऱ्या झाल्या आहेत, पण अजून तू जशास तशी आहे. काळ अवरुद्ध केलास तू, रोखलास तू. आणि शबरीमाईनं खरंच काळ रोखला होता. शबरीमाईची केस पिकेनात, शबरीमाईच्या तोंडावरती सुरकुती येईना. हा भजनाचा प्रभाव आहे. भजन करणाऱ्याची केस कधीच पिकत नाहीत, आमची पण पिकत नाहीत. आठवड्याला डाय करतो हा भाग वेगळा, पण शबरीची खरंच पिकेनात. तिच्या चेहऱ्यावरचं तेज दिवसेंदिवस वाढायला लागलं. आणि का, त्याचं कारण तुकोबा सांगतात, राम म्हणता रामाची होई रे, राम म्हणता रामाची होई रे, राम म्हणता रामाची होई रे, राम म्हणता रामाची होई रे. पदी वैशोनी पदवी घेई जे, पदी वैशोनी पदवी घेई जे, पदी वैशोनी पदवी घेई जे. ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे. पदी वैशोनी पदवी घेई जे, पदी वैशोनी पदवी घेई जे, पदी वैशोनी पदवी घेई जे. ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे, वचनी आहे. राम म्हणता रामाची होई जे, पदी वैशोनी पदवी घेई जे. वृत्ती हे निवृत्ती झाली, जन न दिसे तेथे, अशी तिची अवस्था. देव पहावयासी गेलो, पण तेथे देवाची होऊन ठेलो, ही अवस्था. ध्यायिता कीटकी झाली भृंगी, ती आक्रमिले नभ, ही ज्ञानोबरायांच्या भाषेतली तिची अवस्था. त्याच्यामुळे रामरूप दिसायला लागली शबरीमाई. दिसू का आपण कधी रामरूप? माता मौलाना मला सांगायचंय, शबरी नुसती ऐकायची नाही, शबरी ऐकता ऐकता आपल्याला शबरी होता येईल का याचा विचार करा. आणि काय आहे परमार्थ, यालाच म्हणतात. कीर्तन ऐकावं, हृदयात रुजवावं
आणि कृतीत फुलवावं म्हणजे कीर्तन सार्थकी लागलं. नाही तर नुसतंच ऐकायचं म्हणल्यावर जमणार नाही. कधीतरी शबरी ऐकताना असं बाईला वाटलं पाहिजे, कै ऐसी दशा येईल माझे अंगा, चित्त पांडुरंगा सुरत से, चित्त पांडुरंगा. शबरीमाई रामरूप दिसायला लागली. त्या मुलीने विचारलं, काय फायदा राम आल्यावर, काय होणार आहे तुझं राम आल्यावर? मग उत्तर आहे, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली में मनाऊंगी, मेरे जन्मों के सारे पाप धुल जाएंगे, राम आएंगे, मेरे झोपड़ी के भागाड़ खुल जाएंगे, राम आएंगे, मेरे झोपड़ी के भागाड़ खुल जाएंगे, राम आएंगे, मेरे झोपड़ी के भागाड़ खुल जाएंगे, राम आएंगे, आएंगे राम आएंगे, मेरे जन्मों के सारे पाप धुल जाएंगे, राम आएंगे. आले ना खरंच राम? माझी डावी पापणीवरची फडफडतीये, तरड्यात येतात काय की राम? असं म्हणतात ना, पापणी फडफडल्यावर देव येतो. इथं यायचं असेल म्हणून फडफडत असेल. राम आपण नाही म्हणायचं आएंगे, आये हे म्हणायचं. आलेत ना 22 जानेवारीला गेल्या वर्षीच. आणि माझा एक स्वाभिमानाचा क्षण सांगते. अख्ख्या महाराष्ट्रातनं 5च महिला साध्वी होत्या आणि त्याच्यात मी एक होते तिथं उद्घाटनाला अयोध्येला जाणारी. त्याच्यामुळे आपण म्हणायचं राम आये हे. आणि मग जसे राम आले, आता पुढचा भाग सगळ्यांना माहिती आहे. आले, दर्शन झालं, रडायला लागले, गप्पा टप्पा झाल्या, बोरं खाऊन झाली, आता चालले. जाताना शबरीमाईकडेच राम काय येतात, त्याचं उत्तर याच्या पुढं आहे. राम निघताना प्रश्न विचारतात, मैया मैं जाऊ? शबरीमाई म्हणते, जिसके जीवन में से राम चले जाए उसके जीवन में क्या राम रहेगा. ज्याच्या आयुष्यातनं राम निघून जातील त्याच्या आयुष्यात काय राम राहणार आहे देवा. त्याच्यामुळे नका जाऊ. नहीं मैया जाना पडेगा. अगर कुछ आपको चाहिए होगा तो मांग लो, जो भी आप मांगोगे आज मैं दे दूंगा, क्या चाहिए आपको बोल दीजिएगा. शबरीमाईनं सांगितलं, देवाकडे काही मागू नये हा नियम आहे. देवाकडे मागणं म्हणजे व्यापार करणं आहे आणि मला व्यापार नाही करायचा देवा तुमच्याशी. प्रभुराम म्हणतात, पण माझी इच्छा आहे तू काहीतरी मागावं, माग माई. त्यावेळेला शबरीमाई म्हणते, जर द्यायचंच असेल तर एक द्या, मला पुन्हा जन्म द्या. प्रभुराम खळखळून हसतात आणि म्हणतात, अगं याच जन्मात 1.5 युग वाट बघावी लागली माई तुला. बास नाही झालं का अजून जगायचं? मी भेटलो ना आता, आता परत कशाला जन्माला यायचंय? तिनं उत्तर दिलं, घेईन मी जन्म. हे तुकोबांच्या भाषेत आहे, पण भावना हीच आहे, तुझी चरणसेवा साधावा आहे, तुझं भजन करायला परत यायचंय. मग प्रभुरामांनी विचारलं, भजनात आनंद का मी भेटण्यात आनंद? त्यावेळेला उत्तर ऐका शबरीमाईचा. शेवटी भक्त आहेत, उत्तर देताना भक्ताच्या स्टाईलनच देणार. शबरीमाईचं उत्तर आहे, तुम्ही भेटल्यानंतर देवा आनंद खूप झाला देवा, पारणं फिटलं तुम्हाला बघून. पण देवा तुम्हाला बघितल्यानंतर जो आनंद झाला ना, त्याच्यापेक्षा लाखपट आनंद तुम्ही भेटण्यासाठी कराव्या लागणाऱ्या भजनातनं मला रोज मिळत होता आणि तो मला गमवायचा नाही, म्हणून मला पुन्हा जन्माला यायचंय. देवानं विचारलं, चल तुझी ही इच्छा आहे तर ही इच्छा पूर्ण करतो. कुठं जन्माला यायचंय माई सांग? पुन्हा गुजरात राज्य, पुन्हा डांग जिल्हा? नाही देवा, आता जिल्हा बदला, आता राज्य बदला. मग कुठं जन्माला यायचंय? लिहून घ्या देवा पत्ता. नगरी अयोध्यासी रघुकुल सा घराना हो, शरण हो राघव के जहाँ मेरा ठिकाना हो. शरण हो राघव के जहाँ मेरा ठिकाना हो. तिथं जाऊन काय, जय सिया राम दंडवत भैया मधुरी वाणी बोले, करे कीर्तन संत मगन मन गली गली में डोले. सीता राम नाम धुन मस्तानी लागे, मस्तानी लागे, मोहे मीठो मीठो सरजू जीरो पानी लागे. सीता राम जी की प्यारी रजधानी लागे, रजधानी लागे, मोहे मीठो मीठो सरजू जीरो पानी
आणि तिथं जाऊन तुमचं भजन करायचंय, याच्यासाठी मला पुन्हा जन्माला यायचंय. कधीतरी आपणही असंच म्हणा, तुझ्या भजनासाठी माझ्याकडे यायचंय, मला जन्माला यायचंय. पण शबरी माईकडे जर राम आले तर त्याला कारण कोण ठरलं? मतंग ऋषी. जर मतंग ऋषी नसते, मतंग किंवा मातंग तुम्ही जे म्हणाल ते, पण जर मातंग ऋषी मतंग ऋषी नसते तर शबरी माईला देव भेटले नसते. तसं आपल्याला जर देव भेटावा असं वाटत असेल ना, तर आपल्याला संतांकडे जावं लागणार आहे. त्या संतांना शरण गेल्याशिवाय गत्यंतर नाही, म्हणून त्यांना शरण जा. आतापर्यंत गेले नसाल हरकत नाही. डोंट थिंक अबाउट युअर पास्ट बिकॉज इट इज डेट. डोंट थिंक अबाउट युअर फ्युचर बिकॉज इट इज अननोन. बट डोंट मिस युअर प्रेझेंट बिकॉज इट इज गोल्डन. सो लॉक युअर पास्ट अँड एन्जॉय युअर प्रेझेंट. झाले गेले पाहू नका, त्याला जामीन आहे तुका. पण इथून तरी पुढं भजन करा, संतांकडे जा. आता तरी पुढे, तरी पुढे, आता तरी पुढे हाचे उपदेश. नका करू नाश आयुष्याचा, सकाळच्या पाया, सकाळच्या सकाळच्या पाया माझे दंडवत. सकाळच्या पाया, सकाळच्या सकाळच्या पाया माझे दंडवत, माझे दंडवत, माझे दंडवत. संताची पायी हा माझा विश्वास. सर्व भावेदार झालो त्यांचा, असं म्हणा आणि त्यांच्याकडे जा आणि त्यांना सांगा तुमच्याकडे का आलोय, कारण कृपा फक्त तुम्हीच करता. देव कृपा करत नाही. देव फक्त संतांवरच कृपा करतो. त्याचं असं आहे, आलं मनाला तर गेली शेणाला, नाही तर घातलं पालतं टोपलं बसली उन्हाला. मनाला आलं तर कृपा करतो. भक्ता राखे पायापासी, दुर्जनासी संहारी, परित्राणाय साधूनाम आणि विनाशायच्या दुष्कृताम. बरं, या दोन कॅटेगरीतले आपण नाहीत आहोत का? आपण इथं बसलेल्या श्रोतृवर्गानं मला सांगा, आपण 100% पुण्यवान आहोत का? खात्रीनं नाही. 200% खात्री आम्हाला, आम्ही पुण्यवान आहोत, पण 100% नाहीत. पुण्य करतोय आम्ही, पण चुकून पाप होत असेल, त्याच्यामुळे 100% पुण्यवान नाही. पण चला 100% पुण्यवान नसतील, पण इथं बसलेल्यांपैकी एखाद्याला तरी ही खात्री आहे का की मी 100% पापी आहे? वेडबीड लागलोय का ताई? काय काय बोलता? आम्ही काय पापी वाटलो का तुम्हाला? म्हणजे आपण 100% पुण्यवान नाही, मग आपण 100% पापी पण नाही. मग आपण 50% पुण्यवान आणि 50% पापी आहोत. मग या मधल्यांसाठी कोण आहे? ते संत आहेत. आणि म्हणून तुकोबा म्हणतात, आता या जन्मामध्ये संतांव्यतिरिक्त कृपा आमच्यावर कोणी करू शकत नाही, म्हणून आजपासून तुम्ही कृपावंतांनी माझ्यावर कृपा करायची. अभंगाचं प्रथम
करा माझे वा, आता तुम्ही कृपावंत. या वयामध्ये एवढं गोड गाणं मानलं पाहिजे. म्हणजे आत्ताच जर ही अवस्था आहे तर तुमच्या वयापर्यंत ज्या वेळेला येतील त्यावेळेला किती महाराष्ट्र गाजवलेला असेल त्यांनी. साधना जर फक्त चांगली झाली. तुमचे विद्यार्थी आहेत का? हां दादा, तुमचे विद्यार्थी आहेत का सगळे? अरे बापरे, इथं एक सांभाळणं मुश्किल, तुम्ही एवढे सांभाळता का? 100 आहेत. आता तुम्ही कृपावंत. साधू संत जीवलग. आता साधकांना असं म्हणायचंय, आमची जबाबदारी तुमच्यावर. का? कारण आम्ही आम्हाला स्वतःला पार करू शकत नाहीत. आणि तुम्ही तर असं म्हणता की बाबा जो भजन करतो देव त्याला पार करतो, पण भजन सुद्धा आम्ही करू शकत नाहीत. प्रपंचामध्ये काय होतं, भजन करायला लागलं ना की विक्षेप खूप येतात. म्हणजे एकतर मन स्थिर होत नाही. त्यात मन स्थिर झालं की त्या स्थिर मनामध्ये सुद्धा तुम्ही कधी प्रॅक्टिकली करून बघा. ध्यानाला माणूस बसला की जे विचार येऊ नयेत ते त्याच्या डोक्यात येतात. असं वाटतं हे यायलाच नको होते, पण तरी सुद्धा ते विचार येतात. खरं तर साधकांना अशा अवस्थेत सुद्धा भजन बंद नाही करायचं, कारण तिथपर्यंत मन जातं. तिथं मन गेल्यानंतर सुद्धा जर भजन चालू असेल तर ते विषय सुद्धा शुद्ध होतात, ते मनातनं निघून जातात. परत त्याला मन त्याची बंदी करतं, त्याच्यामुळं ते विचार पुन्हा मनात येत नाहीत. फक्त भजन बंद करायचं नाही. पण ते विचार डोळ्यासमोर आले की माणूस पटकन डोळे उघडतो, म्हणतो काय खरंय आपलं मन स्थिर बसत नाही. आपलंच नाही, अर्जुनासारख्याची ही अडचण आहे. चंचल ही मन कृष्ण प्रमाणाती बलवदृढा तस्याहम निग्रह मन्ये वायुरिव सुदुष्करम. काय काय करीतो या मना परिनायिके नारायणा. इथं बघा ना, आपण कीर्तनाला बसलोय, आपण कीर्तनकाराकडे बघतोय, पण लक्ष घराकडे आहे की नाही? बहुत चंचल चपल मन चंचल चपल बाई तुझ्या काय आवाजात ताकद आहे. मी असं म्हणत होते, तुम्हाला काहीतरी वेगळंच वाटलं. मी हे सगळं बहुत चंचल चपळ जाता येता न लगे वेळ असं हे मन आहे. या मनाला किती सांगितलं तरी ते एका ठिकाणी बसत नाही. मन काय करत असतं माहितीये का? सवय आहे, संस्कार आहेत त्याच्यावर. ते विषयाचं चिंतन करतं आणि त्या विषयाच्या चिंतनामुळे काय काय अनर्थ घडतात. गीतेच्या 2ऱ्या अध्यायात सांगितलेलं आहे भगवंतानं, ध्यायतो विषयान पुंसः संगस्तेषु उपजायते संगात संजायती कामः कामात क्रोधोभिजायते क्रोधात भवति सम्मोहा सम्मोहात स्मृती विभ्रमः स्मृती भ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यति. तुकडोजी महाराज म्हणून एक संत होऊन गेले, त्यांची ग्रामगीता आहे. त्यांनी फार गोड वर्णन या विषयाचं केलेलं आहे. विषयांचे करी ध्यान त्यास तो संग लागला संगातुनी फुटे काम क्रोध कामात ठेविला क्रोधातुनी जडे मोह मोहाने स्मृती लोपली स्मृती लोपे बुद्धिनाश म्हणजे आत्मनाशची. विषयांचं ध्यान करणाऱ्याचे विकार निर्माण होतात. विकार निर्माण झाले की बुद्धीचा नाश, बुद्धीचा नाश झाला की आपला आत्मनाश झाला म्हणून समजा. आणि तो होऊ नये याच्यासाठी मनाला एका ठिकाणी बसवा. त्या मनाला सांगा, ए मना काय कर, भजन कर. आणि नसेल करत तर त्या देवाला सांगा, माझ्या मनाला गोछंद नित्य गोविंद 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 माझ्या मना गोविंद नित्य
ठेका वाजवायचा होता, मी फक्त चाल बदली केली होती. 2 साली म्हणले माझ्या मना माझ्या मना माझ्या मना लागो छंद गोविंद नित्य गोविंद. किंवा नाथ बाबा म्हणतात देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा संसार व्यसनी पडोले दी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, तुझे चरणी. इकडनं पण काहीतरी वेगळं वाजलं. कोणी वाजवलं? तुम्ही? वा वा वा, छान छान. नाही आता तुम्हाला वाजवायला लावल्यावर तुम्ही वाजवणार नाही नंदूदादांसारखं, त्याच्यामुळे तुम्हाला परत पुढच्या वेळेला म्हणायला देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडोने दे. मन विचित्र आहे, पण त्या मनाला शांत करा. मग आता मन शांत करण्यासाठी काय करावं लागेल? अभ्यास आणि वैराग्य, विषयांचं वैराग्य, आणि आपल्या मनाला सराव केला की ते मन स्थिर होईल. मन स्थिर झालं की भजन करायला लागेल, आणि मग ते भजन करायला लागलं की मग भगवंत येतील. आणि एकदा का तुम्ही भजन करायला लागले की मग भगवंत स्वतःहून म्हणतात तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मय्यावेशित चेतसाम. पण त्यांनी मला काय अर्पण केलं पाहिजे? मय्येव मन आदस्व मयी बुद्धिम निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्व न संशय. मग तेषामहं समुद्धरता. तुका म्हणे हा तव कृपेचा सागर, नामासाठी पार पाववेल. देवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया, मामेव ये प्रपद्यन्ते माया मेताम तरंती ते. आपण तरुण जाऊ, पण त्यासाठी भजन केलं पाहिजे, पण त्यासाठी या मनाला आवरलं पाहिजे. सोपं आहे का? 11 वाजले तरी आपण घड्याळ बघायला लागलो. कधी उरकायचंय ताई, कधी संपवते? वाटतंय ना असं? नाही वाटत? आपलं तपासून बघितलेलं बरं, मला वाटायला नको. विठाला विठाला. त्या मनावरती ताबा आला की भजन करायला लागतं. पण आपला ताबा नाही म्हणून संतांना म्हणावं लागतं त्या मनावरती तुम्ही कृपा करा. संतांच्या संगतीमध्ये, संतांची संगती मनोमार्ग गती, आणि मग आकळावा श्रीपती येणे. पण ते संतांच्या संगतीत मन आकळल्या जातं, म्हणून त्यांच्या संगतीत भजन करायचंय. आता काही जण म्हणतील मग त्या संतांना काय सांगायचं? आम्ही काय सांगायचं? अभंगाचं दुसरं चरण सांगायचं.
याला परत बाहेर नेत जाऊ नका, नजर लागायची सगळ्यांची. रत्न कसं झाकून ठेवलं पाहिजे, नाही तर कुणी उचलून नाही ना अशाला. हो का? त्यांना सांगा सुप्रियाताई घेऊन जाणार आहेत. काय संप्रदायाचं वैभव आहे. म्हणजे या वयामध्ये या पातळीचं गाणं खूप खूप अवघड आहे. ही चाल ऐकल्यानंतर एक तर वारकरी चाल, त्यातही एवढ्या फक्त बाळा आवाजाला जप, आवाजाला जप. आणि साधना कधीच बहिर्मुख करू नको, अंतर्मुख कर. आत्ता लोक चांगलं म्हणतील, पण भविष्यामध्ये आपल्या वारकरी संगीतातल्या, म्हणजे तुला कळेल की नाही मला माहीत नाही, पण तुझ्यासाठी एक वाक्य सांगते. माझे आजोबा मला लहानपणी सांगायचे की संप्रदायामध्ये आल्यानंतर कलाकारांनी स्वतःला जपलं पाहिजे. कारण कलाकाराला कार खूप असतात आणि त्याच्यात अहंकार हा प्रचंड नाडणारा असतो. तू खूप लहान आहेस, खूप निरागस आहेस, तुझा आवाज अगदी जसा माणसाच्या काळजाला भिडतो ना, तसा आमच्या हृदयातला विठ्ठलच वा असं म्हणून उत्तरत असतो. कलाकारानं कलेची सेवा जर विनम्रतेनं केली ना, तर कलाकाराला कला अलंकार बनवते. पण जर अहंकार आला ना, तर ती नाशाला कारणीभूत ठरते. म्हणून विनम्रतेनं सेवा करा. आणि नम्र झाला भूता तेणे कोंडिले अनंता. आपल्या गायनानं लोक किती खुश होतील याच्यापेक्षा आपल्या किशोरी अमोणकर एक वाक्य सांगायचा, शास्त्रीय संगीत आणि वारकरी संगीत हे मार्गी संगीत आहे. मार्गी संगीत म्हणजे जे तुम्हाला गायनातूनच साध्याची भेट घडवून देतं. गाता म्हणजे गाता गाताच तुम्हाला विठ्ठल भेटतो, गाता गाताच तुम्हाला त्या स्वर साधनेतनच तुम्हाला साध्याची. आणि ते म्हणतात ना, बोली अरूपाचे रूप दाविनं, ही क्षमता कुणात असेल तर ती गायकांमध्ये असते. त्याच्यामुळे हे फक्त चुकले कमी काय, मला वाटलं तुम्ही मी आसूर नको व्हायला. स्वरला फार गोड असा आवाज आहे. आणि भगवंतानं ज्ञानोबांनी तुझ्यावरती कृपा करावी आणि प्रचंड तू मोठा व्हावा याच सदिच्छा. कारण काय द्यावे त्यासी, दुसरं काय देऊ शकते की अजून काय बोलावं. चला, गोमटे ते करा माझे असो तू कायम पांडुरंगाला म्हणत जा, गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. त्या संतांना सांगायचंय माझं भलं करा, माझं कल्याण करा. कारण आमचं कल्याण कशात आहे हे आम्हाला माहीत नाही. काहींना वाटलं बंगला बांधण्यात हित आहे, पण बायांची स्वप्न सांगते. बंगला पाहिजे, गाडी पाहिजे, नोकरचाकर पाहिजे, शेतीबाडी पाहिजे, बिझनेस मोठा पाहिजे. बंगला बांधल्यानंतर सुख किती दिवस माहिती आहे का? वास्तुशांत होईस तोपर्यंत. वास्तुशांतीला नातेवाईकांनी बंगला बघितला की सगळेजण खुश, सगळे कौतुक वगैरे करतात, काय बंगला आहे, काय काम केलेलं आहे. पण दुसऱ्या दिवशी पाहुणे निघून गेले आणि झाडू मारायला चालू केला, वरती उठल्याबरोबर मनका दुखायला लागला की मग बाई म्हणती थोडा बारीक झाला असतं तरी बरं झालं असतं, एवढं कधी झाडायचा. म्हणजे तो काही क्षण सुख देऊ शकला, पण दुसऱ्याच दिवशी नंतर तो बारीक असता तर बरं झालं असतं असं वाटायला लागलं. बंगला हे हिताचं साधन नाही. गाडी मिळाली चांगली तर ठीक, जर टोटल लॉस झाली तर ती सुद्धा दुःखदायकच आहे. त्याच्यामुळे ती सुद्धा सुखाची नाही. मग काही जण म्हणतील नोकर चाकर ते इमानदार मिळाले तर ठीक, जर त्यांनीच घरात चोऱ्या केल्या तर त्याचंही सुख नाही. बरं, सोनं नाणं, काही जणांना वाटतं की सोनं नाणं असावं. मी तर या मताची आहे. शास्त्र सांगतं आपल्याला बाईनं सोनं घातलं पाहिजे, आणि थोडं सोडं नाही घातलं पाहिजे, 100 तोळे घातलं पाहिजे. किती नुसतं सांगते नाही, तुम्ही नका टेन्शन घेऊ. नाही तर तुम्ही म्हणाल हिला नसती आणली तर बरं झालं असतं. उद्या सकाळपासून बाय म्हणते 100 तोळे ताईने सांगितलेत आणून द्या. पण माझं नाही, बरोबर येणार आहेत का ते 100 तोळे? 100 तोळे घाला. फक्त मरायच्या अगोदर सुनबाईंना सांगा, सुनबाई 50 तोळे तुम्हाला, 49च तोळे लेकीला. फक्त मी मेल्यानंतर माझ्या तोंडात 1 तोळा सोनं तेवढं टाकायचं. टाकतील ना सोना तरड्यातल्या? टाकतील ना? हा, टाकतील नाही? सोना होय म्हणतात, सासा नाही म्हणतात. आता तुमच्यात वाद सोडवा, पहिले देणार की नाही देणार ते. पण 1 तोळा सोनं पण आमच्याकडे देतात बरं का. म्हणजे आमच्या पुणे जिल्ह्यात पद्धत चांगली. आमच्याकडे बाई मेली ना की तिच्या तोंडात सोनं ठेवतात. तुमच्याकडे देत असतील ना? तोंडात टाकतात ना? किती तोळा? 2 तोळे? किती किती? 1 मणी फुटका? आमच्याकडे तेवढंच टाकतात. म्हटलं काय प्रमाण वेगळं असेल तर विचारा. फुटका मणी तोंडात घालतात, घे घे एवढ्याचीच म्हणे. आयुष्यभर 100 तोळे मिरवले, मेल्यानंतर फुटका मणी. आणि दुसऱ्या दिवशी सावडायला गेल्यावर बायांची मजा बघायची. बाया ते पायाकडनं नाही सावडत, तोंडाकडनं सावडतात. सापडला तर सापडला, सौभाग्याचं लक्षण आहे. उसणे ही नेती फेडून या, ही तुकोबांची भाषा आहे. जर बरोबरच येणार नाही तर ते हित आहे का आपलं? नाही. मग आपलं हित कशात आहे? हित ते करावे देवाचे चिंतन, करोनिया मन एकविध. हित व्हावे तरी दंभदुरी ठेवा, चित्तशुद्धी से. हा, संपवते झालंय. मग हा, मला वाटलं संपवा म्हणले काय, मला असं हात घेऊन घाबरले ना. हा ठीक आहे, 8:30. बरोबर ठीक आहे. आकडा नको सांगायला, फक्त चालू देते जोपर्यंत 10-5 मिनिटं आणि मग संपवते.
संतांना सांगायचे माझं हित ज्याच्यात आहे ना ते तुम्ही करा. म्हणून त्यांना म्हणायचे गोमटे ते करा. गोमटे करा म्हणजे माझं हित करा, माझं कल्याण करा, आणि कल्याण करण्याची क्षमता तुमच्यात आहे म्हणून तुम्ही माझं कल्याण करा असं संतांना आपण म्हणायचंय. लहान व्हा आणि संतांना मोठे पण द्या. लहान लेकरासारखे झालात ना की मग संत कृपा करतात. त्यांना म्हणा ना तुमच्यावरती भार टाकलाय म्हणलं, आई म्हणलं की मग आई कसं त्याला खाऊ पण घालते, त्याला पिऊ पण घालते, तोंड पण पुसते, कपडे पण बदलते, आंघोळ पण घालते, त्याचा नटापटा पण करते आणि बाजारातनं फिरवून पण आणते. का? कारण तिला आई म्हणतं ना ते बाळ. जसं बाळानं एकदा का तिला आई म्हणलं की सगळी जबाबदारी बाळाची आईवरती आहे, तसं आपण त्याला म्हणा ना तू माझी आई आहे. एकदा का त्या संतांना आई म्हणलं, ज्ञानोबा आणि खरं तर आईच आहेत ना. आपण म्हणतो ना प्रमाण साधकाचा माय बाप दर्शने हरे ताप, साधकाचा माय बाप दर्शने हरे ताप, सर्वभूती सुखारूप ज्ञानोबा माझा, साधकाचा माय बाप दर्शने हरे ताप, साधकाचा माय बाप, साधकाचा माय बाप दर्शने हरे ताप, सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. ज्ञानोबराया माय आहे, ज्ञानराज माझी अनाथाची, म्हणून एका जनार्दनी पाय वंदित असे. लहान व्हा पण आत्ताच्या पोरांसारखं लहान होऊ नका. आत्ताची कार्टिले विचित्र आहेत. पूर्वीच्या आम्ही लहान होतो ना त्यावेळेला घाबरायचो मोठ्यांसमोर काय बोलावं. आता ह्यांच्यासमोर काय बोलावं हा प्रश्न पडतो. मग एक मुलगा 10 दिवस शाळेत गेला नाही, 11व्या दिवशी हेडमास्तर येताना आजोबांनी बघितलं खेळत होते बॅट बॉल. आजोबा म्हणले पळ, ठोकला तुला आज मास्तरांनी, 10 दिवस शाळेत गेलाच नाही कार्टा. हेडमास्तरांनी यावं लागलं. त्यानं हेडमास्तर बघितले आजोबाला कसा खणून म्हणतो पळा, आज तुमचं काही खरं नाही. आजोबा म्हणले शाळा तुझी बुडवली तू मी का पळू. म्हणे कारणच असं सांगितलं की तुम्हाला पळावं लागेल. काय कारण सांगितलंय. म्हणे आजोबा वारले 10 झाल्याशिवाय यायचं नाही सांगितलंय. काय या पोरांची डोकी चालतील, काही भरोसा आहे का यांचा. बरं ते आज्याला बोलायला ऐकत नाहीत, नवल नाही, बापाला ऐकत नाही. रिझल्टच्या दिवशी एक मुलगा घरी गेला, असं पेपर पाठीमागे लपवला आणि वडिलांना कसा विचारतो, बाबा मला जर परीक्षेत 90% मार्क पडले तर तुमची काय प्रतिक्रिया असेल. बापाला माहिती होतं हे 35च्या वर जाणाऱ्यातलं नाहीये, पण तरी गोडीत विचारते. तर बापाने सांगितलं तुला जर 90% मार्क पडले ना आनंदानं वेडा होईन मी, वेडा. त्या पोरानं रिझल्ट पुढं केला तो म्हटलं म्हणून तर नापास झालो, तुम्ही येडे झाल्यावर मला माझ्या आईला कोण सांभाळायचं. हे पोरं फार डेंजर आहेत. वरती तू मला बोलायला ऐकत नाही. मला आलेला अनुभव सांगते, सांगू का. थोडासा म्हणजे ग्राम्य आहे पण तरी सांगते. माझ्याबरोबर एक मुलगा कीर्तनाला आला होता, म्हणजे माझ्या मैत्रिणीचाच मुलगा. मला माहिती होता तो किती व्रात्य येते. मी तिला म्हणलं होतं अगं त्याला नको घेऊ बरोबर, पण ती म्हटली मी असल्यावर तो ऐकतो. ज्या घरी कॉफीची व्यवस्था केली होती, म्हणजे कीर्तनाच्या अगोदर तशी कॉफीची व्यवस्था करतात, ज्या घरात बसलो होतो त्या घरातल्या बाई कॉफी घेऊन आल्या, पण त्या बाईंना 9 महिने झाले होते आणि ते पोट बरंचसं पुढं आलेलं होतं. ते 5 वर्षाचं लेकरू जसं त्यानं पोट बघितलं तसं ते उठून उभं राहिलं आणि पोटावर हात ठेवून म्हणते बॉल बॉल. मी त्याच्या हातावर हात मारला आणि म्हटलं कारण त्या बॉल नाही, आतमध्ये बाळ आहे, बाळा असं म्हणू नये, असं कोणाला बोलू नये. तो खाली बसला. ती बाई बिचारी तिनं मजेवारी घेतला, आत निघून गेली. पण नंतर तिचा सासरा आला, तो पूर्वाश्रमीचा पहलवान, आणि कसरत सुटल्यामुळं तोही सुटलेला. जसं त्याचं पोट बघितलं तसा हा उठला आणि ढेरीवर हात टेकवत म्हणला हालोज भाषा बाले बाल. म्हणलं बिगर पाकिटाचं कीर्तन करायला होतंय मला. काय कुठं बोलतीन, यांचा काही भरोसाच नाही हो. फार विचित्र पोरं. वर्गामध्ये एक मुलगी गेली, तिला अगोदरच तिच्या मैत्रिणीनं सांगितलं होतं पोरं फार टार्गेट येतात, जरा व्यवस्थित जपून हँडल कर त्यांना. ती म्हणली काळजी करू नको. वर्गात गेली आणि तिनं पोरांना विचारलं तुमच्या पूर्वीच्या बाई म्हणत होत्या तुमचा वर्ग खूप आगावांचा आहे. अरे कार्ट्यानं तुमच्यात आगाव कोणी, त्यानं सांगा चला पटकन. नाही मी यांच्यातलं नाही विचारलं. बाईंनी पोराला विचारलं कोण रे तुमच्यातला सगळ्यात आगाव. काय बुवा. सगळे एकमेकांकडे बघतात अशा वेळेला. आणि मला माहिती आहे ना अशा वेळेला मित्राकडेच बघितलं जातं. अरे सांगू का तुझं नाव. सगळेजण गप्प होते. 15 मिनिटं ती विचारत होती बाई बिचारी कोण आगावे कोण आगावे, कोणी उभं राहिलं नाही. 15व्या मिनिटाला एक मुलगा उभा राहिला. उभा राहिल्यावरती तिनं कान धरला आणि विचारलं माझ्यासमोर उभं राहायची हिंमत करतोस, इतका आगावपणा कुठून आला तुझ्याकडे. तो म्हणला बाई कान तर सोडा, मी उभा करायलो ते तर विचारा. तिनं कान सोडलं नाही. विचारलं का उभं राहिलास. मी म्हणलं होतं ना आगाव कोणी त्यानंच उभा राहा, का उभं राहिलास. त्यावेळेला त्यानं सांगितलं बाई 15 मिनिटं वर्गात तुम्ही फक्त एवढंच ओरडताय आगाव कोणत्यानं उभं राहा, आगाव कोणत्यानं उभं राहा, आणि 15 मिनिटं तुम्ही एकट्याच उभे आहेत. तुम्हाला कोणीतरी जोड असावा म्हणून उभं राहिलो, नाही तर मी कशाला उभं राहिलो असतो. ही पोरं काय बोलतील काय विचार. आणि ह्यांना ती शहाणी करणारी आत्ताची ती डबडी आहेत काय ते मोबाईल त्या मोबाईलवरती इतकं काय 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 ह्यांना ऐकायला बघायला मिळतंय की प्रचंड हुशार होतात. मी कायम सांगते मोबाईल बघू नये असं नाही, पण खूप कमी वयातल्या मुलांना मोबाईल देऊ नका. मोबाईलचे जितके बेनिफिट्स आहेत
तितके ड्रॉबॅक्स पण आहेत. जेवढे फायदे आहेत तेवढे तोटे पण आहेत. आणि सध्याची आमची तरुण पिढी तर अशी आहे की अगदी व्यसनी आहे त्या मोबाईलसाठी. बाकीचं व्यसन एखाद्या वेळेला सोडवता येईल, पण मोबाईलचं व्यसन नाही सोडवत. उठल्याबरोबर मुलं लगेच सर्चिंग करतात, सर्फिंग करतात, कोणाचं काय आलंय कोणाचं काय नाही. आणि दॅट्स नॉट गुड फॉर अवर हेल्थ आणि अवर मेंटॅलिटी. आपल्या मानसिकतेसाठी, आपल्या शरीरासाठी मोबाईल चांगला नाही आहे. उठल्याबरोबर प्रभाते मनी रामचिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा, सदाचार हा थोर सांडू नये तो, जनितोचितो मानवी धन्य होतो. हे रामदास स्वामींचं सांगणं आहे. पण आत्ताच्या तरुणांना माझं बोलणं पटणार नाही मला माहिती आहे, पण त्या मोबाईलच्या नादामध्ये पोरं इतकी वेडी झाली आहेत. आमच्या हिंजवडी म्हणजे पुणे जिल्ह्यात हिंजवडी IT पार्क आहे, तिथं एक असाच कामाला जाणारा सॉफ्टवेअर इंजिनियर मोबाईलवरती चॅटिंग करता करता स्वतःच्या फ्लॅटमध्ये घुसायच्या ऐवजी दुसऱ्याच्याच फ्लॅटमध्ये घुसला. पण घुसला ते घुसला, घरातल्या बाईंनी तरी अडवावं, पण त्या पण TV वरच्या मालिका बघण्यात इतक्या गुंगल्या होत्या की त्यांनी थेट तांब्या आणला टेबलावरती ठेवला. ज्यावेळेला त्यांचे मिस्टर आले, पतिराज आले, तेही त्या फेसबुकवरती लाईक डिसलाईक करतच आले होते. तेही घरात घुसल्यानंतर परपुरुषाला बघून चिडले नाही, उलट त्यांनाच म्हणतात सॉरी बरं का, चुकून तुमच्या घरात आलो असं म्हणून निघून गेले. हा किती वेडेपण आहे. त्या मोबाईलच्या नादात आपण आपल्या घरात परके पोरके झालेले सुद्धा कळेनात. हे सगळे ड्रॉबॅक्स त्या मोबाईलचे आहेत. ओव्हर थिंकिंग, डिप्रेशन, या ज्या सगळ्या गोष्टी, मेंटली डिस्ट्रॅक्ट होणं, या ज्या सगळ्या गोष्टी होत आहेत, मेंटली मुलं डिस्टर्ब होत आहेत, त्याला कारण हा मोबाईल आहे. आणि आपल्या तरुणांमध्ये खूप प्रचंड सामर्थ्य आहे. स्वामी विवेकानंद ज्या वेळेला शिकागोला गेले होते, तिथल्या माणसानं सांगितलं की तुम्ही इथे या आणि इथलं नागरिकत्व स्वीकारा. त्यांनी सांगितलं मी भारत सोडणार नाही आणि माझ्या भारतातली तरुणाई मी सोडणार नाही. मग त्यांना विचारलं की जे तरुण इथं आहेत तेच भारतात पण आहेत ना, मग भारतातल्या तरुणांमध्ये असं विशेष काय? त्यावेळेला विवेकानंदांचा इथल्या मुलांवरचा विश्वास बघा किती आहे. विवेकानंदांचं वाक्य होतं, इथले फक्त 100 तरुण, इथले भारतातले फक्त 100 तरुण जर एकत्र आले ना आणि त्यांनी जर निष्काम आणि निस्वार्थ भावनेनं देव देश धर्म याच्यासाठी प्रयत्न केले ना, तर अवघ्या 21 दिवसात भारताला विश्वगुरू बनवतील एवढी ताकद आमच्या तरुणांमध्ये आहे. पण आमचे तरुण सध्या मोबाईलमध्ये व्यस्त आहेत, त्याच्यामुळं आम्ही विश्वगुरू होण्यापासून वंचित आहोत. ज्या दिवशी तुमचं डोकं तिकडनं डायव्हर्ट होईल आणि देवदेश धर्म याच्यासाठी निष्काम आणि निस्वार्थ भावनेनं झटाल ना, त्या दिवशी निश्चित आपण विश्वगुरू झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मार्क झुकरबर्ग, किती राजकारण बारीक असतं बघा. मार्क झुकरबर्गनं व्हॉट्सअप विकत घेतलं आणि विकत घेतल्यानंतर त्याला बाकीचे जग काही मेले होते का, बाकीच्या जगातले देश सगळे संपले होते का? पण ज्या वेळेला त्यानं व्हॉट्सअप विकत घेतलं ना, तो पहिल्यांदा खपवायला आला भारतामध्ये. पहिली त्याची सदिच्छा भेट भारताला होती, कारण त्याला माहिती होतं इथल्या पोरांना एकत्र येऊ द्यायचं नाही. कारण ही जर एक झाली ना, तर उद्या जे फेसबुक आहे ते फेसबुक माझं न राहता या भारतातल्या एखाद्या पोराचं होईल आणि ते होऊ नये त्यासाठी यांची डोकी काय मोबाईलमध्ये असली पाहिजे. म्हणून तो मार्केटिंग करायला भारतात आला आणि तो यशस्वी होतोय आणि आपण अपयशी होतोय. आपण स्वामी विवेकानंदांना अपयशी ठरवतोय, ज्ञानोबा तुकोबांना अपयशी ठरवतोय. असं होऊ नये. आपण ज्ञानोबा तुकोबांच्या विचाराची, त्यांच्या मातीची पाईक माणसं आहोत, म्हणून त्यांनी सांगितलेल्या मार्गानं चला. आणि जर नसेल तुम्हाला जमत तर त्यांना म्हणा गोमटे ते करा माझे भारोजे तुम्हासी. आणि मग काही जण म्हणतील सगळ्यांना तिथं अधिकार आहे का? सकळासी येते आहे अधिकार. संतांच्या चरणावरती गेलात की मग वंसिले ते पायापासी नाही असे वेगळे. आणि जर यदा कदाचित तुम्ही त्या संतांकडे गेलेत की संत तुम्हाला निर्मळ करतात. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळ राहे तेथे, तुमच्या आतल्या गाठी फोडतात. सध्या आपण सगळे आतल्या गाठीचे आहेत म्हणून तर बायपास करावी लागते. पण आतल्या गाठी कोणत्या? काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार. आणि मग तुकोबराय म्हणतात एकदा का त्या गाठी फुटल्या की देव येतात आणि देव आले की मग दिली मिठी पायासी. पण त्यासाठी तुका म्हणे सोडिल्या गाठी. आणि हे करणं म्हणजेच अनेकांना संतांनी एकत्र करणं आहे. वंसिले ते पायापासी नाही असे वेगळे. आणि मग एकदा का हे सगळं त्यांनी केलं की मग म्हणता येतं गोमटे ते करा माझे भारोजे तुम्हासी. पण हे सगळं कुणी केलंय? आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग. हे कशानं झालं? भजनानं. कोण्या? विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई,
हारांसाठी धन्यवाद. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग, तुम्ही माझं कल्याण केलेलंच आहे. एवढे तुमचं प्रेम या हारांमधनं दिसून येतं. खरं तर हार ह्याचे दोन अर्थ. तशी हार कुणाला आवडत नाहीत, पण हे हार मात्र आवडतात आणि या हारांसाठी धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल. आणि हे भजन करून जर देव नाही आला तर मग तक्रार कोणाकडे द्यायला जायची? दोन अधिकाऱ्यांची नावं लिहून घ्या, या दोघांकडे जा, ते तुमची तक्रार निवारण करतील. दोन नावं काय लिहून घ्या, वाटल्यास लक्षात नाही राहायची. या दोन अधिकाऱ्यांकडे गेलं की ते तक्रार निवारण करतात. त्या दोन अधिकाऱ्यांची नावं काय? ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज तुम्ही एक एक पत्ते हळूच उघडताय का? अरे माझ्याकडे सगळेच आहेत, सगळी क्वालिटी बघा. एकाहून बळी रे वा. या ठिकाणी ठरलेल्या नियोजित वेळेपेक्षा 1 तासभर मी जादा तुमचा घेतलेला आहे, त्याबद्दल मी सगळ्यांची पुनश्च एकदा माफी मागते. काय आहे, उशीर झाल्यामुळे तुम्ही परत बोलवाल की नाही याची खात्री नाही, त्याच्यामुळे आजच पोट भरून झालं की परत नाही बोलवलं तरी चालेल, म्हणून मी तुमचा अधिकचा वेळ घेतला. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते. समस्त ग्रामस्थ तरडेकरांनी माझ्यावरती विश्वास ठेवून या ठिकाणी मला सेवेसाठी निमंत्रित केलं. आणि माझा योगायोग असा आहे की तानसेन महाराजांना कदाचित पहिला कार्यक्रम जळगाव जिल्ह्यातला इथेच करायचा होता, म्हणून जिल्ह्यात पहिल्यांदा त्यांनी मला इथं बोलवलेलं आहे. त्याच्यामुळं महाराजांच्या चरणी ही सेवा मी सादर समर्पित करते. खरं तर कोणीतरी दुवा असावा लागतो, कारण तुम्हाला मी माहीत नाही, मला तुम्ही माहीत नाही, पण तरी ज्यांच्यामुळं मी इथं आले, मी ज्यांना माझे बंधुवत मानते ते हरिभक्त परायणादरणी आमचे नंदू महाराज दौंड, ते मालेगावचे आहेत. आणि पूर्वी ज्या वेळेला ते आळंदीला राहायला होते, ज्या संस्थेत राहायला होते, त्या संस्थेमध्ये मी पाठाला जायचे आणि केशव महाराज उखळीकर तिथे निवासी असायचे. त्याच्यामुळं केशवबाबांनी मला लेक मानल्यामुळं जर ते आले तर ताईडे मला तिथं भेटायला. खूप लहान होते मी, अगदी 5-6 वर्षाचे असल्यापासून. आणि महाराज त्यावेळेला तिथं विद्यार्थी होते. त्यांनी आळंदीमध्ये ज्ञानोबांची जी सेवा केली, त्या मधुकरीचं अन्न फळाला आलं आणि म्हणून त्यांचीही सेवा आणि ही 100 विद्यार्थ्यांची सेवा ज्ञानोबा त्यांच्याकडनं करून घेतात. दादा, आपण या ठिकाणी मला निमंत्रित केलं म्हणून आपलेही ऋण व्यक्त करते. या ठिकाणी जी गुणीजन मंडळी आहेत, मला खरं तर नाव कोणाचं माहिती नाही आहे, त्याबद्दल मी क्षमस्व आहे. आमचे भाऊसाहेब महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, आपलेही ऋण व्यक्त करते. तर तुमचं आडनाव आघाव आहे का? हो सॉरी, म्हणजे मी इंटेन्शनली बोलत नव्हते. आघाव महाराज नको, नामदेव महाराज. नामदेव महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, आपलेही ऋण व्यक्त करते. हे छोटे महाराज आमचे खुशवंत, ऐकूनच खुशवंत. खुशवंत महाराज, त्याचबरोबर आमचे दुसरे महाराज, त्यांचंही नाव वा कृष्णा महाराज. ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. हे सगळे जे विद्यार्थी, खरं तर विद्यार्थ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण एवढा वेळ ते एनर्जेटिकली उभे राहिलेत. ह्या सगळ्यांचे ऋण व्यक्त करते. चोपदारांनी पण छान सेवा केलेली आहे, त्यांचेही ऋण व्यक्त करते. इकडच्यांकडे लक्षच नाही गेलं पटकन. चोपदार, बाकी चोपदार येतात काय बुवाची हालायची टाप आहे, हालाल तर मी आहे मागं. छान सेवा त्यांनी केली, त्यांचंही ऋण व्यक्त करते. आणि सगळ्यात विशेष ज्यांचं कौतुक करायचं ते म्हणजे विणेकरी. खरं तर तुकोबरा यांच्यामध्ये देहूकर, माझी आई मोरेंची आहे, त्याच्यामुळे तुकोबरा यांच्या घराण्यातली आहे. त्याच्यामुळे देहूकर फडामध्ये जसे असतात विणेकरी, तसे तुम्ही अगदी जशाच तसे होतात, म्हणून आपणही फार गोड सेवा केली. आपलेही ऋण व्यक्त करते. खरं तर तुम्हाला बघितल्यावर छोटे माऊली कदम येत ना, त्यांची आठवण झाली, कारण ते पण असंच फिटाबिटा घालतात. आपले नाही, म्हणजे मी असं वाटलं म्हणून आपणही छान सेवा केली. आपले ऋण व्यक्त करते. गळ्यात टाळ नसताना सुद्धा 2 तास ज्यांनी उभं राहून सेवा केली, ते शूटिंग करणारे दादा, आपलेही मनपूर्वक ऋण व्यक्त करते. आणि पडद्यामागचे कलाकार, खरं तर ज्यांचा कधीच गौरवोद्गार त्यांच्याबद्दल निघत नाहीत, पण त्यांच्याशिवाय आपण सगळेच अपूर्ण आहोत. साऊंड सिस्टीम ऑपरेटर दादा, तुमची सिस्टीम दादा इतकी उत्तम आहे, म्हणजे बंदिस्त जागेत सुद्धा तुम्ही छान सेवा दिली, म्हणून आपलेही ऋण व्यक्त करते. आणि कोणी राहिलं नाही ना? नाही, कोणी राहिलं. सगळे श्रोतृवर्ग, आता समोर जे माझ्या बसलेलेत, मला कल्पना आहे माझ्यापेक्षा ज्ञानवृद्ध आहेत, तपवृद्ध आहेत, वयोवृद्ध आहेत, त्याच्यात बरेचसे कीर्तनकार, प्रवचनकार आहेत. माता माऊल्या सुद्धा अनेक कीर्तन ऐकून बहुश्रुत अशा तुम्ही श्रोते आहात. उत्तम अधिकारी श्रोतृवर्ग आपण आहात, म्हणून तुम्ही सर्व वारकरी जन असल्यामुळे मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, सर्व वारकरी माईबापांच्या चरणी मी
माझी सेवा हां नाही उद्याचं नाही सांगणार मी आजचंच फक्त बघणार आहे. खरं तर आजचं संत भोजन ज्यांनी केलं ते मधुकरजी एकनाथ पाटील, दिगंबरजी माधवराव पाटील यांचे ऋण व्यक्त करते. कीर्तन सेवेचे जे आजचे यजमान आहेत, कारण त्यांनी सौजन्य दाखवलं म्हणून सौजन्यांना आम्हाला इथं येता आलं. ज्यांनी सौजन्य दिलेलं आहे ते हरिभक्तपरायण मधुकरजी एकनाथ पाटील, हरिभक्तपरायण श्यामसुंदरजी लक्ष्मण पाटील आणि शुभमजी अधिकार पाटील आणि गणेश सुखदेव पाटील नंदू महाराज बरोबर या सगळ्यांचे ऋण व्यक्त करते. आणि सेवेला विराम, सरस्वतीला पूर्णविराम देण्या अगोदर तुकोबरायांचं त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव वर्ष आपण साजरं करतोय. सगळ्यांनी 2 मिनटं थोडंसं ताट बसा. एवढा वेळ मी कोणालाच त्रास दिला नाही. शेवटचे 2 मिनटं सर्वांनी हातानं छान टाळी आणि मुखानं तुकोबरायांचं भजन करायचंय, कारण बीज येते आणि त्या पर्वकालात आपण आहोत म्हणून सर्वांनी प्रेमानं भजन करूयात आणि सेवा पूर्णविराम. तुकाराम 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 भैरवी थोडक्यात होईल आणि सेवेला पूर्णविराम.